महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये भाजपनं एक खेळी केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांची मुंबई जिल्हा बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। अभिषेक घोसाळकर यांच्या मृत्यूनंतर मुंबई बँकेचं संचालकपद हे रिक्त होतं। तेजस्वी घोसाळकर या पक्षामध्ये नाराज असून त्या भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चाही होती आणि अशामध्ये भाजपची सत्ता असलेल्या मुंबई जिल्हा बँकेकडून तेजस्वी घोसाळकरांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यामुळे त्या भाजपमध्ये जाण्यावर जवळपास आता शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे। हे या बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होते आणि त्यांचा दुर्दैवी त्या ठिकाणी हत्या झाली आणि मग रिक्त झालेल्या जागी नियुक्त करण्याचा अधिकार संचालक मंडळाला त्या ठिकाणी असतो आणि आपल्याकडे माणुसकी भावना या ठिकाणी असतात आणि जनरली मृत व्यक्ती किंवा विशेषतः हत्या झाली की त्या कुटुंबाप्रती त्या व्यक्तीच्या जे काही नातेवाईक जवळचे असतील त्याप्रती एक सद्भावना असते आणि त्या दृष्टीनंच आम्ही सर्व संचालक मंडळांनी एकमतानं त्या ठिकाणी निर्णय केला